नमस्कार, मी उमेश पाटील. पुणेचे एकदा आपलं ई लर्निंग प्लॅटफॉर्म आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जे पण शिक्षक वर्ग सेवेत आहे किंवा जे डीएड बीएड धारक विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट ही कुठली मेरिट लिस्ट लावायची टेस्ट आहे का नाही, तरी पास नापासची टेस्ट आहे की तुम्ही टीचर होण्यासाठी म्हणजे शिक्षक होण्यासाठी इलिजिबल आहेत का. आणि जे ऑलरेडी शासनाच्या सेवेत म्हणजे शिक्षक या पदावर कार्यरत आहेत ते टीचर म्हणून राहण्याच्या लायकीचे आहेत का, अशा प्रकारची एक टीईटीची टेस्ट आहे. आणि वर्षातून एक वेळा घेतली जाते, परंतु आता कंपल्सरी म्हणजे अनिवार्य केल्यामुळे काय झालं, शासनाने वर्षातून 2 वेळा घेण्याचं निश्चित केले ठरवले. तर पुढची जी परीक्षा होणार आहे ती जून जुलैमध्ये होणार असल्याचे संकेत शासनाने दिले आहेत. तर आता आपल्याकडे एकूण 4 महिने, त्यांनी 4 महिन्यामध्ये 100% यश कसं मिळवायचं याच्या संदर्भात आज आपण उहापोह करणार आहोत. आता 100% यश मिळवण्याचं कारण काय, कारण की पास नापासची टेस्ट आहे. कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेतून मेरिट लिस्ट म्हणजे मेरिट मध्ये येण्याची टेस्ट नाहीये. तर जून जुलैच्या जे महिन्याची दुसरी टेस्ट टीईटी होणार आहे त्याच्यासाठी आपण तयारीला पुणेच्या लागायला पाहिजे. आता जो शिक्षक वर्ग सेवेत आहे म्हणजे काय, तर नोकरी करत असताना अभ्यास कसा करावा, किंवा काही वर्ग असा आहे जो डीएड बीएड धारक आहे ते प्रायव्हेट मध्ये कुठेतरी टीचिंग सेक्टर मध्ये कार्यरत आहेत किंवा प्रायव्हेट एखाद्या स्कूलिंग वर ते टीचिंग करतात. मित्रांनो, आपले एकूण 5 विषय आहेत. तर त्या 5 विषयाचा इतंभूत अभ्यास करण्यासाठी आपण स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे बघा. एक आपला विषय आहे गणित. प्रत्येक विषय 30 मार्क्स आहे. गणित नंतर आहे मराठी, जे आपले हँड विषय आहेत म्हणजे इथं आपले मार्क्स जायलाच नाही पाहिजे ते हे विषय आहेत. त्याच्यानंतर आहे इंग्रजी, इथले आपले मार्क्स गेलेच नाहीत पाहिजे असे हे 3 विषय आहेत. त्यानंतर बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्रामध्ये विषय काय, तर तुलनेने तुम्हाला तिथे उत्पत्ती विचारतात किंवा कुठल्या उत्पत्ती कोणी शोधून काढली किंवा त्याचे प्रयोग कसे केले वगैरे, त्याचा गुणधर्म काय होते, वैशिष्ट्य काय होते आणि त्यांनी काय त्याच्यामधून त्यांनी निष्कर्ष काढले त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि सामाजिक शास्त्र म्हणा, हे पेपर 1 ला आणि 2 ला काय तर तुमचं सेम गणित आहे किंवा विज्ञान आहे. जर तुम्ही पेपर 2 साठी आहे आणि हे पेपर 1 साठी आहे, याला ऑप्शन तर गणित किंवा मग इथे काय असू शकते, पेपर 2 ला विज्ञान आणि समाजशास्त्र आणि पेपर 1 ला आहे गणित आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला 25 च्या आसपास मार्क्स असायला पाहिजेत. मराठीत 25 प्लसच असायला पाहिजेत आणि इंग्लिश मध्ये 20 प्लस असायला पाहिजे. आता कारण काय याचं असं सांगायचं, तर तुमचा रिझल्ट या 3 विषयांवरती आहे जे तुमचा रिझल्ट काढून देणार आहेत. बाल मानसशास्त्रामध्ये तुम्हाला अप्रॉक्स 15 च्या आसपास मार्क्स असायला पाहिजे आणि समाजशास्त्र आणि दोन्ही मध्ये सुद्धा काय असायला पाहिजे, इथं तर एक 20 च्या आसपास तुम्हाला मार्क्स मिळायला पाहिजेत, जेणेकरून तुमचं 100% तुमच्या हातात. मग याचा अभ्यास कसा करायचा, तर मित्रांनो आपण ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर काय केलं आहे, आपली एक बॅच लॉन्च केली. इथं मार्गदर्शन पर सत्र आपण घेतो. याच्यामध्ये काय करतो आपण, तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो. आहेत तशी जुने प्रश्न बऱ्यापैकी येतात. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार ते बघता येतील. बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान याचा सखोल अभ्यास घेतो. आणि स्पेशल काय आहे, तर बालमानसशास्त्र या विषयासह आहे बघा. जिथे तुम्हाला 2, 3, 4 मार्क कमी पडतात ना, तिथं हा विषय आपला मार्क्स घेऊन जातो आणि आपल्याला तिथेच आपलं अपयश मिळतं. तर यशाची गुरुकिल्ली काय, तर बालमानसशास्त्र. बाकी तुम्ही 20+20+20 इथं 60-70 मार्क्स तुम्ही घेणार आहे त्या 3 विषयामध्ये. समाजशास्त्रामध्ये 20च्या आसपास मार्क्स पाहिजेत आणि बालमानसशास्त्र खूप महत्वाचं आहे, जिथं आपण कट ऑफ लागतो किंवा जिथं पास नापासचा जो खेळ असतो तो बालमानसशास्त्र या विषयाजवळ असतो. विषयाचा भरपूर सराव होते, टेस्ट सिरीज आहेत, व्हिडिओ डाउनलोड करायचे, डिजिटल बोर्डवर क्लासेस असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार ते क्लासेस होतात. तर पुण्याच्या काय सांगतो, तर घटक. आता गणित या विषयावर जे महत्वाचे घटक आहेत, शेकडेवारी, नफा तोटा, याच्यावर प्रश्न येले जातात, ते वारंवार कळला पाहिजे. त्याच्यानंतर भूमिती म्हणजे डायग्रामचं तुम्हाला मेजरमेंट विचारतात किंवा क्षेत्रफळ वगैरे विचारतात, इथं त्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे. मराठीमध्ये तुमचा शब्दसंग्रह, पॅराग्राफ सोडवणे, त्याचा उतारा सोडवणे जे आपण म्हणतो ते व्यवस्थितरित्या कीवर्ड त्याच्यातले शोधता आले पाहिजे. इंग्लिश इथे 2 असतात तुम्हाला, एक आहे गद्य, एक आहे पद्य पॅराग्राफ. तिथे जवळपास 6 मार्क्स साठी ते असतात. सेम इथे सुद्धा आहे इंग्लिशला, तर ते सुद्धा कीवर्ड तुम्हाला ओळखता आले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योग्य प्रकारे प्रश्न सोडवता येतील. इथं उत्पत्ती आहे, त्याच्या शॉर्ट ट्रिक्स, कुठल्या घटकावर भर दिलेला आहे, उत्पत्त्या कोणाची कुठली उत्पत्ती आहे त्याच्यावर तुम्हाला मानसशास्त्रामध्ये पाठ काढला पाहिजे, जेणेकरून तुमचा
100% तिथे 2-3 मार्क्स फिक्स होतात. इथे सामाजिक शास्त्रामध्ये तेच वाचा ज्यावर परीक्षेमध्ये भर दिला जातो आणि ते आपण आपल्या डेली लेक्चरमध्ये काय करतो, सविस्तर त्याचा उहापोह करतो. पुनश्च एकदा सर्व शिक्षक बांधवांना आणि डीएड बीएड धारक माझ्या मित्रांना विनंती आहे की आपण जर कुठे नोकरी करत असाल तर स्टडी प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, तर सकाळी 2 तास सायंकाळी 2 तास तुमचा फिक्स असायला पाहिजे. एक वेळ तिथे लेक्चर करा, दुसऱ्या वेळेस त्याचं रिव्हिजन करा. ह्याच्या बाहेर टीईटीचं यशाचं गमक कुठलंही नाही. पुनश्च आपण नवीन कृत्या, नवीन आवृत्त्या, नवीन अद्ययावत माहिती सोबत परत भेटूया. इथेच थांबतो. धन्यवाद.